नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची खुशखबर आहे। तुमच्या जिल्ह्यात अतिवृष्टी झालेली आहे, तुमच्या शेत पिकाचे नुकसान झाले असेल तर अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। 2920 कोटी जवळ अनुदान हे शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेला आहे। याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय सर्वात प्रथम पाहू आणि कोणकोणते जिल्हे आहेत या अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये ते आता आपण पाहूयात। पाहू शकता, जून ते ऑक्टोबर 2024, माहे ऑगस्ट व सप्टेंबर या कालावधीत विविध जिल्ह्यात अतिवृष्टी पूर यामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबतचा 10 डिसेंबर 2024 रोजीचा हा शासन निर्णय आहे। जून ते ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पूर यामुळे शेत पिकाचे नुकसान झालेले आहे त्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पहा 2920 कोटी 57,50,000 फक्त इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। आता पहा, यामध्ये पहा कोणत्याही लाभार्थ्यांना मदत देताना द्विरुक्ती होणार नाही याची तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाने कटाक्षाने काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर पहा, लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात यावा याबाबतची सुद्धा यामध्ये माहिती देण्यात आलेली आहे। अधिकची माहिती डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला GR वाचून समजून जाईल, पण कोणकोणते जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्यासाठी किती निधी तरतूद करण्यात आलेली आहे हे आपण आता पाहणार आहोत। पाहू शकता, येथे जून व ऑक्टोबर या कालावधीमध्ये अतिवृष्टी पूर यामुळे शेत पिकाच्या नुकसानीकरिता वितरित करावयाचा निधी असणार आहे। इथे पाहू शकता जिल्हा देण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पहा बाधित क्षेत्र हेक्टर मध्ये देण्यात आलेला आहे। बाधित शेतकऱ्यांची संख्या आणि निधी जो आहे तो लाखात आहे। उदाहरणार्थ जालना जिल्ह्यामध्ये पहा 2,82,538 शेतकरी बाधित आहेत, तर यासाठी 41,230 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हिंगोली जिल्ह्यासाठी जवळजवळ तेवढाच निधी आहे। तसेच नांदेड, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, त्याचबरोबर परभणी, बीड, लातूर, त्यानंतर पुन्हा लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड आणि पुन्हा बीड 10 शेतकरी आहेत, त्यासाठी 2 लाखाचा निधी तरतूद करण्यात आलेला आहे। वर्धा जिल्हा आहे, नागपूर जिल्हा आहे, त्याबरोबर गोंदिया, भंडारा, वर्धा, गडचिरोली, त्याचबरोबर नागपूर, चंद्रपूर, वर्धा, त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, त्याचबरोबर पुणे विभागामध्ये सातारा, सोलापूर, सांगली अशा पद्धतीने सांगलीसाठी 348 लाख, तसेच सोलापूरसाठी अशा रकमा तुम्हाला इथे पाहायला भेटत आहेत। हा GR डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला टेलिग्राम ग्रुप देतोय, त्यावरती हा GR मी प्रसिद्ध केलेला आहे, तो जाऊन तुम्ही पाहू शकता। हा GR खूप महत्त्वाचा आहे, कारण पाहू शकता जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेली आहे यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आलेला आहे। हा निधी तुमच्या ज्या काही शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे की अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी त्यांच्या खात्यावरती जमा होण्यासाठी 2,920 कोटी 57,50,000 इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे। विविध जिल्ह्यासाठी निधी हा वेगवेगळा लाखामध्ये तरतूद आहे। सर्व शेतकरी मित्रांना शेअर करा। त्याचबरोबर हा निधी वितरित झाल्यानंतर शासनाच्या पोर्टलवरती सुद्धा जी काही शेतकऱ्यांना मदत केलेली आहे त्यांची यादी सुद्धा जाहीर करण्यात येणार आहे। पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय हिंद, जय महाराष्ट्र।